Hello, hello. This is the My Artifact episode number 2039 2039. आजची तारीख आहे 22 सप्टेंबर 2020. वाजले आता रात्रीचे 9 वाजले. आज शूटवर नाही गेलो. वाय? बिकॉज ऑफ दॅट की त्याचं काहीतरी जमलं नाही. श्रेयस लोकरे तो म्हणे समथिंग काही ना काहीतरी काम आहे म्हणे घरी, सो बोन जमून नाही राहिला म्हणे, तर आपण उद्याच म्हणे. ठीक आहे. तर मग एकदा त्याला फोन करून देतो, त्याला सांगून देतो की असं आहे बा. फोन केला की असं होईल की जस्ट लाईक मलाच गरज आहे बा, त्याला गरज नाही, अशा प्रमाणे होऊन जाईल यास. सो जस्ट लाईक आपण त्याला उद्या दुपारीच फोन करू, जेव्हा गरज, जेव्हा आपलं काम राहील ना तेव्हा, जस्ट नॉट फॉर द वगैरे वॉटेवर. वेल, मी हा व्हिडिओ बनवायचाच घेतलाय, बट याच्यामध्ये असं मला असं वाटते की याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे. नाही, प्रॉब्लेम तर नाही, म्हणजे मी प्रत्येक लोकेशनचे क्लोजअप घेतले आहे, सो नो नीड टू वरीड अबाउट दॅट. येस, सो इट इज कूल. येस, सो होऊ शकते ना या, म्हणजे ऍक्च्युली कसं आहे, वाय आय एम सो स्केअर्ड राईट नाऊ, बिकॉज ऑफ दॅट की मी कसे म्हणजे अगोदर जे लिरिक्स लिहिले होते ना, लिरिक्स वॉज टू बिग, टू मोठे लिहिले. ओके, लिरिक्स वॉज छोटे आहे. आता जर मोठे लिहिले तर ऍक्च्युली कसं झालं हे बा. सो जर आपण लिरिक्स खूप जास्त मोठे लिहिले तर मागचा सीन आहे ना तो काही दिसत नाही. इट वॉज लाईक रिअली लेस. ओके, दुसरी गोष्ट अशी आहे की लिरिक्स मोठी असल्यामुळे, लिरिक्सचा फॉन्ट मोठा असल्यामुळे मोस्ट ऑफ द जे फोकस आहे तो लिरिक्सवर जाईल, ना की सब्जेक्टवर. ओके, सो त्यामुळे प्रॉब्लेम होऊन राहिली. बट ऍक्च्युली असं तर नाही आहे या, म्हणजे जस्ट लाईक या, म्हणजे सोनूनी म्हणलं ते बिलकुल करेक्ट म्हणलं. म्हणजे ऍज अ व्ह्युअर तो पाहिल तर तो डिस्ट्रॅक्ट होऊन जाईल, का त्याला बघायचं कुठेकडे, त्याला सीन बघायचा आहे का, त्याला थोबाड बघायचा आहे का, लिरिक्स बघायचे आहे, व्हॉट ही वॉन्ट्स टू से. येस, आपण जोपर्यंत काही बिघडलेलं नाही, जस्ट लाईक फक्त एक स्टांजा आपण मोठा केला, दॅट्स इट. येस, आपण एक छोटेवाले पण करू ना. ओके, आणि त्यानंतर त्याला थोडस आफ्टर इफेक्ट देऊ. ओके, असे डुडल्स वगैरे समथिंग लाईक दॅट, ते थोडस बेटर राहील. ओके, मी त्याला अजून थोडस, म्हणजे मी नाही, माझ्या डोक्यामध्ये कसं होतं की मी तर खूप मोठे मोठे फॉन्ट ठेवणार होतो, फुल मास्किंग करणार होतो. इट वॉज लाईक सुपर अमेझिंग, अॅनिमेशन वगैरे देणार होतो. तर ते होईल का नाही, आय डोंट नो. या, बिकॉज ऑफ दॅट की ती माझी कल्पना आहे या. जर त्यामध्ये ते मला आवडतं अशा प्रमाणे, पण त्याला आवडते का नाही माहित नाही. येस, म्हणजे फुल सब्जेक्टला फोकस दिला असता आणि जस्ट लाईक रिअली लेस ट्राय टू सी व्हॉट्स ऑन दी लोकेशन. या, सो इट इज दॅट थिंग. सो थोडासा प्रॉब्लेम येऊन राहिलाय, बट नॉट टू मच. येस, ऍक्च्युली जर आपण, इट इज नॉट दॅट या, म्हणजे प्रत्येकाचा लाईक करण्याचा, म्हणजे कोणत्या गोष्टीला बघण्याचा जो दृष्टिकोन आहे वॉज डिफरंट दॅन समथिंग एल्स. ओके, सो जस्ट लाईक जर मी असं म्हणतो की मला ए आवडते, तर मोस्ट ऑफ द पीपल डझंट लाईक ए, सम पीपल लाईक बी, सो इट जस्ट लाईक दॅट. या, पण याच्यामध्ये माझी क्रिएटिव्हिटी काही दिसणार नाही ना. या, म्हणजे इट वॉज लाईक रिअली सिम्पल फॉर मी. या, सिम्पल फॉर मी म्हणजे इट्स लाईक छोटे छोटे फॉन्ट, जस्ट लाईक जाऊ दे ना यार, हे त्याला ज्या पद्धतीने आवडते त्या पद्धतीने करू आपण. ओके, दॅट्स द ओनली थिंग. येस, डुडल्स मध्ये आपल्याला प्रॉब्लेम आहे, तर डुडल्स आपण करू. ओके, डुडल्स मध्ये बेटर राहील. ओके, इट वॉज टू गुड टू अंडरस्टँड, डुडल्स करू आपण. ओके,
इट्स लाईक सो मच थिंग्स टू, म्हणजे कसं आहे की आपण ज्याप्रमाणे व्हिडिओ बनवतो त्याप्रमाणे आपण व्हिडिओ बनवू. इट वॉज गोईंग मच बेटर दॅन दिस. येस, माझं डोकं पूर्ण आऊट झालं मगांपासून. त्या सोनूने असं म्हणलं की फॉन्ट आहे ना, लिरिक्स खूप जास्त मोठे झालाय. ऍज अ व्ह्युअर ती म्हणे की जे लिरिक्स तुम्ही लिहिले एका स्टांजाचेच लिहिले, जास्त काही लिहिले नाही. आणि ती म्हणे की समज जर मी असं बघत आहे तर मला सगळीकडे लिरिक्सच दिसून राहिले. या, इट वॉज टू मच. तर मग मी ते पुन्हा ते पियुष भास्करचा व्हिडिओ बघितला. त्यानंतर मला असं रिअलाइज झालं की असं रिअलाइज झालं की या, शी वॉज राईट. तर या, सो या, सो इट इज राईट. सो आता मग काय, आता मग काय, म्हणजे ज्याप्रमाणे तिने सांगितले ना त्याप्रमाणे आपण लिरिक्स लिहू. ओके, म्हणजे तिचा पॉइंट होता आणि तो बिलकुल करेक्ट पॉइंट होता. फर्स्ट इज दॅट की आपण ज्याप्रमाणे लिरिक्स लिहा त्याप्रमाणे लिरिक्स लिहू. आय डोंट नो व्हॉट टू से इज दॅट. तेव्हापासून नाही का माझं डोकं, माझं पोट खूप जास्त दुखून राहिलं. इट वॉज लाईक समथिंग नाही, काही ना काहीतरी असं. जेव्हा नाही का मला असं वाटतं ना का साला खूप मोठी गलती झाली वगैरे आपलं वगैरे, जेव्हा असं फील होते ना, असं वाटतं की साला अब तो गलत हो गया कुछ या, आणि माझं पोट दुखायला लागते. इट वॉज लाईक दॅट. या, माझं पोट दुखायला लागून राहिलाय. सो थोडासा प्रॉब्लेम आहे. येस, इट वॉज लिटल बिट बट नॉट टू मच ऍक्च्युली. जर आपण जर आपण थोडस केअरफुल राहिलं ना तर इट विल बी रिअली मच बेटर. बस स्टार्टिंग आज सांग, आज काय झालं. आज सकाळी उठल्यानंतर आज दात वगैरे घासले, फ्रेश झालो. त्यानंतर मग मी कामावर बसलो. वॉज लाईक दॅट 10 वाजता वगैरे बसलो कामावर. या, 10 वाजेपर्यंत टाइमपासच झाला म्हणा. टाइमपास म्हणजे घरचे कामं, दूध आणणं वगैरे समथिंग लाईक दॅट. ओके. त्याच्यानंतर मग मी 10 वाजता कामाला बसलो आणि एडिटिंगवर बसलो. या, आज सुरू करतो म्हणलं एडिटिंग. हा, तर फर्स्ट ऑफ ऑल काय झालं, सिंक्रोनायझेशन. ओके, तर सिंक्रोनायझेशन वॉज रिअली गुड. यस, म्हणजे ज्याप्रमाणे प्लॅन केलं होतं बिलकुल एक्झॅक्टली तसं झालं. यस, सिंक्रोनायझेशन एकदम एक्झॅक्टली मॅच होऊन जातात. बस तुला फक्त क्लिप आहे ना, ते क्रॉप करायच्या. म्हणजे तुला कुठून कोणता स्टांजा, म्हणजे 1 लाईन 2 लाईन पाहिजे. ओके, ते क्रॉप करायचं. क्रॉप केल्यानंतर सिलेक्ट करायचं आणि सिंक्रोनाइज करायचं. आता प्रॉब्लेम असं येत होता की सिंक्रोनाइज करताना नाही का, जे मेन फाईल आहे म्हणजे जी ऑडिओ फाईल आहे ज्याच्यावर सगळं सिंक्रोनाइज करायचं आहे, ती लॉक नाही होत होती. लॉक होत होती प्रीमियर मध्ये, लॉक होते, बट ते सिलेक्ट नाही होत. ओके, ते जस्ट लाईक असं होते की जस्ट लाईक सगळे इंडिपेंडंट असले पाहिजे ना, सगळे वेगवेगळ्या ट्रॅकवर असले पाहिजे, तेव्हा सिंक्रोनाइज होतात. तर स्टार्टिंगला थोडीशी प्रॉब्लेम झाली का सिंक्रोनाइज करू तर करू कसं, कारण इथे समज जर ऑडिओ ट्रॅक समज जर हालत असेल ना तर मग माझी लिरिक्स पण हलवा लागेल आणि हे काम खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. तर मग काय केलं मी की जस्ट लाईक 3 स्टांजा घेतले. 3 स्टांजाला पहिले सिंक्रोनाइज केलं. ओनली जस्ट 3 स्टांजामध्ये 3 व्हिडिओ आहे. ओके, आणि डिफरंट लोकेशनचे. ओके, सिंक्रोनाइज केलं, सिंक्रोनाइज गुड झाला. ओके, त्याला बरोबर ट्रॅकवर आणलं बरोबर. ओके, त्याची जे मेन ऑडिओ फाईल आहे ते अनलिंक केली. ओके, त्यानंतर जी डिफॉल्ट वाली ऑडिओ फाईल आहे ते जेवढी क्लिप आहे ना तेवढंच ठेवलं, बाकीचं क्रॉप आउट केलं, म्हणजे इन अँड आउट केलं. ओके, म्हणजे मला एक्झॅक्टली ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही भेटले. ओके, ऑडिओ सिंगल आहे, 3 व्हिडिओ आहे. ओके, नंतर काय केलं, याला एक नेस्ट केला. नेस्ट याने एक प्रकारे फोल्डर होते समथिंग लाईक दॅट, की जेणेकरून याच्या आतमध्ये राहील. याच्या आतमध्ये तुम्ही जे काही छेडखानी करसान ते सगळं याच्यामध्ये राहील. बाहेर जस्ट लाईक कम्प्लीट एक नेस्टेड सिक्वेन्स राहील. ओके, सो दॅट इज अ रिअली ग्रेट फॉर मी. या, म्हणजे एक प्रकारे मला एक चांगलं वाटलं. म्हणजे कसं आहे की याच्यामध्ये मी माझे नाही ट्रॅक हलणार, नाही व्हिडिओ ट्रॅक हलणार, नाही माझे लिरिक्स हलणार. सो इन द एंड मला जे बनवायचं आहे ते अशाच पद्धतीने बनवावं लागेल, जेणेकरून सिंक्रोनाइज पण राहील आणि सिक्वेन्स मध्ये राहील. तर मला आसानी होईल. समज जर काही चेंजेस करायचे असेल तर त्या सिक्वेन्स मध्ये जाऊन, नेस्टेड सिक्वेन्स मध्ये गेल्यावर त्या टॅबलेट मध्ये जाऊन
त्यानंतर जो एखादी शब्द आहे त्याला मुवमेंट द्यायची समथिंग लाईक दॅट, तर त्याला इट्स इझिली करू शकतो. या इन्स्टेड ऑफ दॅट जर आपण मेन टाइम लाईनवर जर या साऱ्या गोष्टी करतो म्हणलं तर इट वॉज रिअली डिफिकल्ट टू डू समथिंग लाईक दॅट. कारण खूप साऱ्या गोष्टी कनेक्ट आहे. जर आपल्या यांनी जर एखादी टॅब किंवा एखादी व्हिडिओ फाईल आपल्याला डिलीट करायची आहे आणि समहाव आपल्या लक्षात नाही राहिलं, आपण शिफ्ट डिलीट करून टाकली, तर शिफ्ट डिलीट केल्यामुळे काय होते की त्याच्या जो मागचा ट्रॅक आहे ना तो चिपकून जातो. तर ऑब्व्हियसली काय होतात की त्यामुळे काय होते की पूर्ण सिक्वेन्स आहे ना तो चुकून जातो, आणि एक चुकलं का पूर्ण त्याला ऍडजस्ट करणं वॉज रिअली डिफिकल्ट, ट्रस्ट मी. येस. सो तर हा प्रॉब्लेम होतो. तर हा नेस्ट सिक्वेन्स हा आम्हाला खूप जास्त आवडला. इट वॉज रिअली गुड. आणि याच्यामुळे आपण खूप चांगल्याने म्हणजे ऍक्च्युली नेक्स्ट सिक्वेन्स लिरिक्ससाठी इट वॉज रिअली ग्रेट. कारण लिरिक्ससाठी कसं प्रत्येक डिफरंट क्लिप्स असतात, लेयर्स असतात, डिफरंट लेयर्सला ऍड करावं लागतात. समटाइम्स कधी कधी 10 ते 15 लेयर ऑक्युपाय करतो फॉर जस्ट वन क्लिप. तर ऑब्व्हियसली या गोष्टीसाठी आपल्याला एक नेक्स्ट सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे. थँक्स टू प्रीमियर की अशा प्रमाणे या सगळ्या गोष्टी करू शकतो. सो इट जस्ट लाईक मला सिंक्रोनाइजचा काही प्रॉब्लेम नाही झाला. ओके. आणि मी आता छोट्या क्लिप असे बनवू शकतो नेक्स्ट करून, जेणेकरून मला इझिली जे मेन टाइमलाईन आहे त्याच्यावर मी नेक्स्ट सिक्वेन्स राहील ते बेटर राहील. ओके. तर त्याच्यामध्ये आता काय झालंय, ओके, सो ऑडिओ ट्रॅक कसं आहे, ऑडिओ ट्रॅक स्टार्टिंगला एक गिटारची ट्यून आहे. ओके. त्याच्यानंतर वोकल्स आहे. ओके. वोकल्स कंटिन्यू आहे, असं काही लिटिल बिट ऑफ पॉज आहे, म्हणजे हार्डली जस्ट बिट ऑफ सेकंड. ओके. त्यानंतर एक गिटारची एक ट्यून आहे, आणि त्यानंतर मग कंटिन्यू लिरिक्स आहे एंड पर्यंत. येस, एंड पर्यंत लिरिक्स आहे. सो याच्यामध्ये 2 गिटारची ट्यून आहे, बी रोल याच्यामध्ये काहीच नाहीये. ओके. युजली कसं आहे की इथे गिटारची ट्यून इज रिअली इम्पॉर्टंट, कारण इथे स्पेसिफिकली गिटारची ट्यून आहे, आणि इथे मी बी रोल दाखवू शकत नाही, कारण इट वॉज रिअली अनरिअलिस्टिक वाटते या. कारण जिथे आपण लिरिकल व्हिडिओ दाखवत आहे तर ऑब्व्हियसली वोकल्स आणि गिटारचं कॉम्बिनेशन असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर माझा गिटारचा जो शॉट आहे ना तो घेतला मी, बट ऍक्च्युली प्रॉब्लेम असं झालं की तो हे नव्हता, तो सिंक्रोनाइज नाही होत होता, म्हणजे त्याचे जे ट्यून आहे ना ते कनेक्टेड नाही लागून राहिले. इट वॉज समथिंग रिली डिफरंट या. त्यामुळे तो थोडासा प्रॉब्लेम येऊन राहिला, तर त्याला पुन्हा शूट करावं लागेल. ओके. सो दॅट्स अ प्रॉब्लेम. अजून काय, हा, युजली मी थँक गॉड टू म्हणजे मला असं वाटलं स्टार्टिंगला, म्हणजे जेव्हा मी एडिट करायला गेलो तेव्हा असं वाटलं की आपण फालतूला हे नाही का क्लोजअप शॉट घेतले. इट वॉज नॉट, असं काही गरज होती नाही, बट इट जस्ट लाईक देन म्हणजे सोनी म्हणलं मला की याच्यामध्ये त्याची शक्ल पण दिसून नाही. तर इट जस्ट लाईक शक्ल आहे, मी क्लोजअप घेतलाय या. तर इट जस्ट लाईक असं काही ना, आणि जस्ट लाईक बस बिट ऑफ स्टांजासाठी म्हणजे स्टार्टिंगचे 1-2 स्टांजा पण नाही, जस्ट लाईक 1-2 लाईन मध्ये तो हे दाखवला. जस्ट लाईक सो मच क्लिप्स आहे ज्याच्यामध्ये क्लोजअप आहे. सो डोंट नीड टू बी वरीड अबाउट दॅट. ओके. अजून काय, आता तर एवढंच आहे. येस. तर आज तर शूट झालं नाही, तर व्हॉट अबाउट टुमारो, उद्या काय, उद्या आहे उद्या वॉज लाईक मी प्लॅन केला होता की सकाळी उठून जाऊ बा, बट कसं आहे की एकटं असल्यानं आपण जाऊ शकतो यार. या प्रॉब्लेम असा आहे की बाहेर गेलं की पाऊस येईल का नाही येईल, आणि जर पाऊस आला तर सकाळची बरबाद होईल, नाही आला तर दॅट इज ओके. कसं आहे की मी दुसऱ्यांची सकाळ खराब नाही करू शकत या. सो इट जस्ट लाईक मला असं वाटते की, आणि जर सकाळी उठलोय ना तरी आपण तेवढा लवकर त्या लोकेशनवर पोहोचू शकत नाही. लाईक 5:30 वाजता उठा लागन, उठून तयार होऊन म्हणजे 6 वाजेपर्यंत लोकेशनवर पोहोचा लागन. सो इट इज क्वाईट डिफिकल्ट या, म्हणजे ऍज अ 2 पर्सन आणि दुसऱ्यांसोबत कनेक्ट राहणं. आणि श्रेयस लोकरेला मी एवढा असं पर्सनली फारसा ओळखत नाही. येस, जस्ट लाईक फक्त कामासाठी मला त्या गोष्टी त्यासोबत इंटरॅक्ट करायचं, दॅट्स इट. सो जस्ट लाईक मला असं वाटतंय की आपण दुपारीच डिस्टर्ब करणं बेटर राहील इन्स्टेड ऑफ मॉर्निंग. ओके. जेव्हा आपल्यापाशी फुल फ्लेजेड टीम राहील तर आपण मॉर्निंग शिफ्टला घेऊ, बट राईट नो आता तेवढंच आहे की आता आपण, ओके. तर उद्या काय प्लॅन केलाय, उद्या पवनारचा शूट आहे. ओके. तर पवनार मध्ये सेम
क्लोजअप आहे आणि त्यानंतर एक मिड शॉट आहे. ओके, मिड शॉट लॉंग शॉट. आणि देन त्याच्यानंतर मग आहे की सरस्वती शाळा. ओके, आणि त्यानंतर आपली ही टेकडी आहे. ओके, जवळच आहे, हिंदी विश्वविद्यालयापाशी टेकडी आहे ना, इट वॉज गुड, ते पण घेऊ शकतो. तर इट वॉज गुड. या ऑलमोस्ट करीब 70% शूट कम्प्लीट झाला आहे आणि एडिटिंग वॉज लाईक 2% झालाय. 2%, 1% म्हणतो, 2% पण नाही. इट इज लाईक खूप बहुत सारे चेंजेस आहे. येस, सो मच. कारण समजा जर मी जरी लिरिक्स लिहिले तरी त्याच्यामध्ये नाही का बहुत सारे, म्हणजे काही म्हणून की ऍनिमेशन दे, काही मग फोन देईल. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तू लिरिक्स लिहून घे. या म्हणजे जस्ट लाईक लिरिक्स लिहिल्यानंतर मग कसं की चेंजेस करता येते, कशाद्वारे करायचंय, काय करायचंय. फर्स्ट थिंग फर्स्ट की तू लिरिक्स लिहून घे. ओके, म्हणजे जेणेकरून तू फिक्स राहशील की आता लिरिक्स चेंज करायचे नाही, म्हणजे धाडं लिहायची गरज नाही आपल्याला फक्त. आणि नेक्स्ट सिक्वेन्स मध्ये येलाय तर सगळं सिंक्रोनाइज आहे, तर काही प्रॉब्लेम तर काही इश्यू राहणारच नाही. सो येस, ऍक्च्युली कसं आहे की मी असं नाही करू शकत की जस्ट लाईक लिरिक्स आहे. जस्ट लाईक मला कसं वाटतंय की जेव्हा मी एखादी क्लिप बनवतो ना, जोपर्यंत मला ती कम्फर्टेबल वाटत नाही ना, मी तोपर्यंत त्याला नाही का त्याला ऍनिमेशन करणं, ग्रेडिंग करणं, जो एकाच क्लिपला जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत मी त्याला खूप करतो. ह्या जस्ट लाईक एंड पर्यंत, म्हणजे एकाच क्लिपला म्हणजे पूर्ण एंड पर्यंत, म्हणजे जस्ट लाईक पहिले एक क्लिप आणली, त्यानंतर सिंक्रोनाइज केली, सिंक्रोनाइज केल्यानंतर त्याला कलर ग्रेड केलं, कलर ग्रेड केल्यानंतर कलर करेक्शन केलं, कलर करेक्शन केल्यानंतर मग त्याची सिक्वेन्स बनवला, सिक्वेन्स बनवल्यानंतर त्याच्यामध्ये मग हे लिहिले, लिरिक्स लिहिले. ओके, लिरिक्स साठी मग 3-4 टॅब, म्हणजे करीब 5-6 टॅब, 5-6 लेअर घेतल्या. ओके, आणि मग त्याच्यानंतर लेअर केलेल्या प्रत्येक अॅनिमेशनला, म्हणजे प्रत्येक लिरिक्सच्या प्रत्येक वर्ड्सला साईज कमी जास्त करणं, हे करणं, ते करणं, मास्किंग करणं, सो मच थिंग. येस, जेव्हा आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही का, जोपर्यंत आपल्याला जो स्टांजा, म्हणजे ते एक लाईन जोपर्यंत आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही की हा ये बेटर है, तोपर्यंत मी करतच राहतो. येस, सो जस्ट लाईक आय एम नॉट डुईंग इज दॅट, म्हणजे जस्ट लाईक कोरियन लोक म्हणजे पहिले सिंक्रोनाइज करून घे. जस्ट लाईक नाही, आता मला कसं नेक्स्ट दिसलाय ना, त्यामुळे कसं की आता ठीक आहे, म्हणजे आता होऊ शकतो, म्हणजे जस्ट लाईक मी असं स्टेप बाय स्टेप जरी एक एक करू शकतो. सो नो नीड टू वरीड अबाउट दॅट. या, सो जर हे 3 लाईन जरी जबरदस्त बनले ना, दॅट इज ओके. येस, ते एकदा मी अशाप्रमाणे आहे माझी प्लॅनिंग. ओके, सो येस, ते एडिटिंग वॉज टू मच. या, खूप टू मच वगैरे की नाही, होऊ शकते रे, असं काही हे नाही, कठीण वगैरे नाही. इट वॉज लाईक वन मॅनच्या येईपर्यंत, म्हणजे वन मॅनच्या सगळीपर्यंत तर होऊन जाते. येस, वन मॅनच्या सगळीपर्यंत होऊन जाईल. येस, वेल, समजा जर मी आताची स्पीड काउंट करतो आणि कॅल्क्युलेट करतो म्हणलं ना, तर या हिशोबाने मला आजची तारीख किती आहे, 22 ना, 27चं लग्न आहे, 27 सगाई आहे. मी असं म्हणतो की जस्ट लाईक 26 तारखेपर्यंत, या 26 तारखेपर्यंत, शायद 26 तारखेपर्यंत होऊ शकते. म्हणजे समजा जर मी 4 दिवस घेतले लिरिक्स लिहायला, 4 दिवस तर लागेल नाही, बट मॅक्सिमम पकडतो 4 दिवस, आणि 2 दिवस आफ्टर इफेक्ट साठी, म्हणजे डुडल साठी, ते माझं करीब 28 तारखेपर्यंत होईल. समजा जर मी वन मॅनच्या याला जाऊ गेलो नाही तर मग 27 तारखेला होऊन जाईल. ओके, वन मॅनच्याकडे जाऊ शकत नाही म्हणजे याचं रिझन काय, माझं जाण्याचं तर पक्का आहे रे, बट माझ्यासोबत कोणी आहे नाही. ओके, म्हणजे नाही बादल, वैभव, कोणीच नाही, नथिंग एल्स. ओके, ऍक्च्युली कसं मी जाणार होतो फॉर दॅट शूट साठी, म्हणजे कसं की वर्धा टू बल्लारशाह ड्रायव्हिंग करत आहे, तर मला तो ड्रायव्हिंग वाला पूर्ण शूट घ्यायचा होता. यस, म्हणजे 2 घंट्याचा वगैरे पूर्ण शूट वगैरे, कारण जेव्हा मी त्याला फास्ट करीन ना तेव्हा बहुत जबरदस्त दिसतो. येस, बट कसं आहे की इट वॉज लाईक दॅट की जाणं 150 किलोमीटर, येणं 150 किलोमीटर, सॉरी 150 नाही, 165 किलोमीटर, सो वॉज लाईक दॅट 300 किलोमीटर. तर माझी लागेल, ऑफकोर्स थोडीशी लागेल ना या, पण डूड आपले शॉर्ट तर बहुत जबरदस्त भेटेल ना यार. थोडासा त्रास होईल बट शॉर्ट आपल्याला पाहणं बहुतच जबरदस्त भेटेल, ट्रस्ट मी. येस, बहुतच जबरदस्त, जब 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 भेटेल आपल्याला शॉर्ट. समजा जर आपण 300 स्पीडवर गेलो ना,
इट वॉज लाईक दॅट की तोबा स्पीड भेटन. ट्रस्ट मी, आपण सेल्फी स्टिक त्यासाठी घेतली आहे ना, जाऊच यार आपण. पण त्याला कोणीतरी तर पाहिजे ना ऍटलिस्ट, म्हणजे एक जण गिम्बल पकडन, सॉरी एक जण सेल्फी स्टिक पकडन, तर एक जण कोणतरी ड्राईव्ह तर करन. या ते जस्ट लाईक कोणीतरी तर पाहिजे. वैभवला विचारीन यार, वैभवचा थोडासा प्रॉब्लेम होईल, बट नाही तर राहुलला विचारतो. बट राहुलचा त्या दिवशी बर्थडे आहे आणि त्यानंतर तो त्याची ड्युटी पण आहे, तर आय डोंट नो यार तो येईल नाही येईल वगैरे. सो सुबोध ऑलरेडी या सुबोधला हे देऊ शकत नाही कारण तो सगाईवर आहे, त्याच्या घरची सगाई आहे, तर ऑब्विसली ही वॉज बिझी ऑन दिस थिंग. तर ते इम्पॉर्टंट हे आहे की पाहा लागेल, या बोलावं लागेल कोणाला कोणाला तरी. नाही तर तो सोपान येणार आहे, सोपान नाही तर सोपानचा भाऊ. यस, एकटाच जातो का तू? जस्ट लाईक आय डोंट नो यार, म्हणजे जाईन तर मी पक्का, कारण शॉर्ट तर बहुत जवळच भेटन यार, ट्रस्ट मी. कारण शॉर्ट ज्याप्रमाणे भेटन ना, इट वॉज रिअली कूल. खाली एक थोडेसे स्पंज लावावं लागेल, जेणेकरून नाही का जे हे आहे ना व्हायब्रेशन आहे ते थोडेसे कमी होईल. ओके, सो या मी जाऊ म्हणजे जाऊच. येस, अरे जस्ट लाईक 150 किलोमीटर इज जस्ट लाईक, या वी कूड ड्राईव्ह यार, या म्हणजे असं काही नाही, असं करू शकतो आपण. येस, 4 घंटे लागन, बट इट वॉज नजारे बहुत जबरदस्त भेटन यार. सो या मोबाईल साठी मोबाईल बॅटरी बॅकअप घेऊ. ओके, बॅटरी बॅकअप राहील तर मोबाईलचा काही प्रॉब्लेम नाही. इट वॉज नॉट अन ऑप्शन, नॉट अन इश्यू. सो आता तर एवढंच. सो दिस इज एंड दिस इज माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 2039. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू. किती सगळे